रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 14, 15, 16, 17 तसेच प्रभाग क्रमांक 41 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा उत्साहात पार पडली. सर्व उमेदवारांना विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी सभेला संबोधित करताना पुणे हे देशातील वेगाने वाढणारे शहर असले तरी पाणी, वाहतूक, प्रदूषण, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे पुणेकर त्रस्त आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी काम न करता बिले काढली, मूलभूत गरजा दुर्लक्षित राहिल्या आणि शहराचा बकालपणा वाढला गेला. हे थांबवायचे असेल तर सत्ताधारी कारभारी बदलणे गरजेचं असल्याचं ठाम मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. तसेच एक आलाम पाच काम, दररोज नळाद्वारे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषणमुक्त पुणे आम्ही प्रत्यक्षात उभे करून दाखवू. मोफत मेट्रो आणि PMPML बस सेवेमुळे वाहतूक आणि प्रदूषण कमी होईल आणि पुणेकरांच्या हक्कांना प्राधान्य देणार असून ही लढाई पुण्याच्या भविष्यासाठीची असून येणाऱ्या 15 जानेवारीला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना केले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.